श्रीराम। पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्राता काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण स्वतः, दुसरे चरण दुसरे चरण जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम गं गणपते नमः। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वसुदेवाय धीमहि, तन्नो विष्णु प्रचोदयात्। क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम त्रिसुताय विद्महे अनुसुयासुताय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम अंजने सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि, तन्नो हनुमंत प्रचोदयात्। ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याम, चौरंगी रेवणाक भरतरी सज्ञा, भूम्या बबुर्वनवनात सिद्धाम,
श्री कृष्ण चरणार्पणमस्तु। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा वार करी संता, या वार करे संतांचा वार करे संता, या वार करे संतांचा वार करे संता। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। वार करे संतांचा, या वार करी संतांचा, वार करे संतांचा। पक्षी अंगणे उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। विठ्ठल 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 विठ्ठल। श्री स्वामी समर्थ। निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर। पंढरपूर ज्यांच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचं इष्ट आराध्य, ज्याला प्रारंभ नाही, मध्य नाही, अंत नाही, सत्व रज तम गुणांचा ईश्वर परमात्मा जो सगळ्यांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे, श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो। जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं। उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब श्री अंबा माता की जय। रुक्मिणी देवी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो। मानवतेचा महान नंदादीप, भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड, विश्व निर्माण कर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती, इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो। एक देव राहिला। हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूलाही आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू। ज्या देवामुळे आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढे तुळस आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी, धर्मवीर संभाजी राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विणेकरी, सर्व टाळकरी, सर्व माळकरी, सर्व वारकरी, सेवेकरी, समस्त गावकरी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल एक विनंती वजा सूचना असेल, पायातील चप्पल बूट काढून ठेवावेत आणि 1-1.5 तास शांततेचं सहकार्य अपेक्षित आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि जवळ जवळ सगळ्यांच्या पाठांतरातला असावा अशी अपेक्षा बाळगतो। आणि पाठ नसेल 17 वेळेला आम्ही रिपीट ते चरण करू, तुम्ही पाठ करून घ्या, कारण तो आपल्यासाठी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आणि संत आणि साधू युक्ती प्रयुक्ती करून जीवाला अध्यात्माकडे परावृत्त करतात। युक्ती प्रयुक्ती करून, मग ते दृष्टांत असतील, सिद्धांत असतील। ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात या माझ्याकडं, मी तुम्हाला वेदांताचे सिद्धांत दृष्टांताने पटवून देतो। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथ महाराज काही मागं नाहीये। मनुष्याने जीवन जगत असताना
काही दृष्टांचे पक्षांमधून आत्मसात करावे. लक्ष द्या, याचा अर्थ असा झालाय, म्हणजे मी टीका टिप्पणी करतो बिलकुल नाही, व्यासपीठावर आहे, माफी मागून बोलतो. मनुष्याचं जीवन इतकं ढासळायला लागलं का पक्षांचे दृष्टांत देऊन मनुष्याला सुधरवण्याचा प्रयत्न संतांनी करावा. पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती. पक्षांचा दृष्टांत दिला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आपण सगळे पाहुणे आहोत. कुठून आलो हे कळलं म्हणजे कुठं जायचं हे सिद्ध होईल. कसं राहावं, एखाद्या पाहुण्यानं यावं, मुक्कामाला राहावं आणि सकाळी सगळं सोडून निघून जावं. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ऐका, साधू संत प्रपंचाला घाबरतात, मरणाला नाही. साधू संत प्रपंचाला घाबरतात, मरणाला नाही. त्यांना संसारणाची भीती वाटते, पण आपण मरणाला घाबरतो, प्रपंचाला नाही. पण एकदा ईश्वराची आणि सद्गुरूंची कृपा झाली. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. तैसे असावी संसारी दोरी प्राचीनाची दोरी. विठ्ठल कार्यक्रमाचा परिहार द्यावा लागतो, कारण ती वक्त्याची जबाबदारी आहे. 1 वर्षापूर्वी कैलासवासी संतू कुंदाजी पाटील बोडके यांचं देहावसान झालं. त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. वर्षभर परलोकीचा प्रवास सुरू होता. आज त्या प्रवासाला विराम मिळतोय. कसं? दृष्टांत माऊलींनी दिलाय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारेजे चैतन्यनाथे. अर्जुना, एखाद्याचे कपडे फाटले, कपडे जुने झाले, तो जुने फाटलेले कपडे काढून टाकतो, त्याऐवजी नवीन कपडे परिधान करतो. त्याचप्रमाणे संतू बाबांच्या आत्म्याने 1 वर्षापूर्वी जुन्या फाटलेल्या कपड्यांसारखं शरीर टाकून दिलं आणि वर्ष श्राद्धानंतर बाबांच्या आत्म्याला नवीन कपड्यांसारखं नवीन शरीर प्राप्त झालं. पुढचं वाक्य अंडरलाईन करा, मोस्ट इम्पॉर्टंट. आत्म्यासी नाही मरण, आत्म्यासी नाही मरण, मग रडायचे काय कारण. गीतेतला श्लोक पाठ आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. मनुष्य कपडे जसे बदलतो तसा तो आत्मा शरीर बदलतो. काय पुण्य केलं बाबांनी मला नाही माहित, पण पितृ पंधरवाड्यामध्ये हा अंत्येष्टीचा विधी आलाय. पूर्व पुण्य होते गाठी मनोन घडल्या या गोष्टी, झाली राम राज भेटी परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे रामाचे वास्तव्य स्थान. सुरवरा दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती तडीता पडे मार्गे श्रमती. निराहार किती एक राहती मौन धरिती किती एक. एक चरणे उभे राहोन सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करताती. एक पंचाग्नी साधन करती एक पौना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करती होम हवन एक षटकर्मे आचारती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती एक बांधती देवालये. परितयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली यासी नाना साधन भावाविना सर्व व्यर्थ. विठ्ठल पितृ पंधरवाडा चालू आहे.
मला अभंगाकडे प्रवृत्त व्हायचंय. पण किती सुंदर अशी परंपरा या सणावारांच्या आपल्या साधू संतांनी ऋषी मुनींनी घालून दिली. जरा दृष्टिक्षेप टाका. मला असं वाटतं या वर्षभरातले सण जरी आपण फोकस केले, त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकला, तर मनुष्य जीवनाचा उत्कर्ष त्यातनं होणार आहे. आषाढ महिना भगवान विष्णूंची सेवा, पण विष्णूंची जे जनिते आहेत महादेव, श्रावण महिना. आता बापाची सेवा केली तर आईला राग येईल. नवमास उदरे पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. म्हणून आईसाठी पूजा आहे हरतालिका, पार्वतीची सेवा. नंतर त्यांच्याच कुटुंबातला सुपुत्र शंकर पार्वतीचा मुलगा गणपतीची सेवा. गणपती झाल्यानंतर ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पितृ पंधरवाडा भाद्रपद महिन्यात तो आता सुरू आहे. अर्चितानाम मूर्तीनाम पितॄणाम दीप्त तेजसाम नमस्सामि सदा तेषां ध्यानिनां दिव्य चक्षुषाम इंद्रादिनां च नेतारो दक्ष मारीचयस्तथा सप्तर्षिणां तथा नेशान् तान् नमस्सामि कामदान् मनवादिनां मुनिद्राणां सूर्यचन्द्रमसोस्तथा तान् नमस्सामहं सर्वान् पितॄनप्सु दधावपि नक्षत्राणां ग्रहाणां च वायुगुणर्णवस्तथा धाव पृथ्वीश तथा नमस्सामि कृताञ्जलि नमो गणभ्यास्तप्तभ्या स्तता लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्सामि ब्राह्मणे योग चक्षुषे सोमधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा नमस्यामि तथा सोमं पित्रं जगतामहम् अग्निरूपांस्तथैव नाम नमस्यामि पुत्रुणहम् अग्निशोममं विश्वं एतदशेषताः ये तु तेजसि ये चैते सोम सूर्याग्निमूर्तयाः जगत्स्वरूपिण शैव तथा ब्रह्म स्वरूप. 1996 आमचं जसं पण मला तुमच्याकडे पाहून कळलं, तुम्हाला काहीच नाही कळलं. आपलं मराठीच बरं आहे ना. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. साधू संतांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सोपं करून सांगितलं का नाही. मग आम्ही काय करायचं, सोपंच सांगायचं. पण आमचे कीर्तनकार सोपं असलेलं अवघड करून सांगतात आणि त्याला खुशाल विद्वान म्हणतात. दुमत नाही. ती जुनी म्हणे पहा, पोरं जेवायला बसले का म्हातारी माणसं पोरं पाहून वाढा रे. कीर्तनकारांनी सुद्धा बोलत असताना चेहऱ्याचं अवलोकन करून आपला विषय कळतो का या दृष्टिकोनातनं त्याची भाषा असावी. हरि ओम श्रीमत पयोनिधी निकेतनम चक्रपाणे भोगींद्रम भोगमुनि रंजितम पुण्यमूर्ती योगीश शाश्वत शरण भवा. काय कळलं ते माझ्याकडे मी ठेवायचंय. इथं जे कळलं तेच सांगायचंय. आता मी जे काही संस्कृत पाठ वाचित होतो, अर्जुन युद्ध करायला नाही म्हणत होता म्हणून कृष्णांनी ही स्तुती अर्जुनाकडून करून घेतल्याचा शास्त्रात उल्लेख आहे. कारण कर्त्या पुरुषाचा आत्मविश्वास कमी व्हायला देवाची सेवा, उपासना, वारी, पारायण, जप जबाबदार नाही, त्याला पितृदोष जबाबदार आहे. देवपूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर पहिलं मेलेल्या लोकांच्या फोटोचं दर्शन करा. उद्यापासून सुरू करा. काय अनुभव येतो मला सांगा. सोमधारान पितृगणान योगमूर्ती धरांस्तथा. दक्षिणच का, पूर्व का नको, पश्चिम का नको, उत्तर का नको. वास्तुशास्त्रामधले नियम आहेत. अध्याय 10 श्लोक 8 गीता. अहम सर्वस्य प्रभावो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्वित. अर्जुना, कुटुंबात आई मी, 4 पायात गाई मी,
झाडांमध्ये पिंपळ मी, पक्षात मोर मी, जंगलात हिंस्र पशु सिंह मी, नद्यांमध्ये गंगा मी. अर्जुना, दक्षिण दिशेचा अधिपती आर्यमा नावाचा पितर मी. संपलं. कुठला? दक्षिण दिशेचा अधिपती. मेलेल्या लोकांचे फोटो काय कीर्तनात नाही लक्षात राहिलं, एवढं लक्षात ठेवा. माझं वास्तववादी असतं आणि पुरावा आहे. मी बिना पुराव्याचं बोलणार नाही. पुरावा. आणि कीर्तनकाराने पुरावा द्यावा. ज्या कीर्तनकाराने पुरावा नाही दिला त्याला डायरेक्ट पुरावा पाहिजे शास्त्राचा. मला असं वाटतं, घरी जाऊन सांग. जोग महाराज मारुती बुवांचं प्रवचन ऐकतायत आपल्या शिष्याचं, आळंदीच्या समाधी मठाच्या मंदिराच्या तिथं. आणि जोग महाराज पिंपळाच्या पारावर असे बसले. वा वा वा, माझं मारुती किती गोड प्रवचन करतो. मारुती बुवा सहज बोलता बोलता बोलले, मला असं वाटतं. अरे वीज कडाडावी तसे कडाडले जोग महाराज. मारुत्या, तुला काय वाटतं ते घरी जाऊन सांग. प्रवचन कीर्तनात ज्ञानोबा तुकोबांना जे वाटतं ते सांग. ही परंपरा आमची आहे. विठ्ठल म्हणून कीर्तनात संवाद असावा, वाद नसावा. संवाद आहे. शास्त्र सांगा, पुरावा द्यावा. दक्षिण दिशेचा अधिपती आर्यमा नावाचं पितर आहे. म्हणून मेलेल्या लोकांचे फोटो तुम्ही करून तर पाहावं. दक्षिणेच्या बाजूला आपलं तोंड झालं पाहिजे, फोटोचं तोंड उत्तरेला झालं पाहिजे. कोणी काही सांगू द्या. देवांना पाणी सरळ हाताने आहे. हे देवतीर्थ आहे. हे 2 बोटाची टोक आहेत. तसे हे ग्रहाचे बोट आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं. पण 5 पांडव आहे. हे धर्माचं आहे, हे अर्जुनाचं आहे. या बोटांनी पाणी सोडल्याने कृष्ण परमात्मा, सत्यनारायण, देवी देवता संतुष्ट होतात. पण विश्वगुरु निवृत्ती दादांच्या समाधीवर पाणी सोडायचं असेल तर ते सरळ हाताने नाही, ते इथून सोडावं लागतं. कारण हे ऋषी तीर्थ आहे. असं अभिषेकाचं तीर्थ पितांना ते इथून प्यावं, कारण हे ब्रह्मतीर्थ आहे. पण पितरांना पाणी सोडताना, तीळ पाणी सोडताना अंगठ्याने सोडावं, कारण हे पितृतीर्थ आहे. हे म्हणून कोण्या ज्योतिषाला हात दाखवायची गरज नाही. पितृदोष असेल तर पहिलं लक्षण, माता भगिनींचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात, अंगठ्याच्या खाली उभ्या आणि आडव्या रेषांचं जाळं असेल, इथं हमखास पितृदोष आहे. हात नंतर पहा, आता माझ्याकडे पहा, तुम्हाला पुढचं कळणार नाही. पण झालंय काय, म्हणजे पितृ पंधरवाडा म्हणून मी याच्यासाठी 10 मिनिटं घेतोय तुमचे. चालेल ना तुम्हाला? हे कोणी सांगणार नाही. का पितृदोष? त्याचं कारण सांगितलं. ऋण, वैर आणि हत्या. कुणाचं कर्ज घेऊन मरू नये, कुणाशी वैर घेऊन मरू नये. भांडण असेल, मरण अंती वैराणी. हे जिजाऊ मातेंनी छत्रपती शिवरायांना शिकवलं. राजे अफजल खानाला मारलं ना तर त्यांच्या रीतिरिवाजानुसार त्यांचं दफन करा, कारण मरणानंतर वैर संपतं. लक्षात घ्या. रावण मेला ना, वैर संपलं. मरणांती वैराणी. आणि ते मरणाच्या अगोदर संपवावं. कुणाशी भांडण झालं असेल, पुरुषांना सांगतो फोन करून स्वतः माफी मागा, मिटून घ्या. अजात शत्रू असावं, कोणी शत्रू नसावं. कशासाठी दुश्मनी करावी? कशासाठी करू? आणि माझ्या माता भगिनीनं तर सांगतो नका करू. कीर्तन झाल्या झाल्या इथं जेवढ्या सासू सुना बसल्या त्यांनी एकमेकीला पहिल्या मिठ्या मारून घ्या. वैर नको. नंतर सांगितलं पितृदोषाला तिसरं कारण हत्या नको. आता तुम्ही म्हणाल ऋण कळालं, वैर कळालं, हत्या म्हणजे काय? आम्ही काय मर्डर करतो, खून करतो का? नाही. आपण रोज 3 प्रकारची हत्या करतोय, आपल्या लक्षात येत नाही. कोणती हत्या आहे ती? कायिक, वाचिक, मानसिक. कधीच कुणाला टॉर्चर करू नये, गुरांना गोठ्यात मारू नये. कायिक पाप आहे. बायकोला मारझोड करायची नाही. स्त्रियांचा छळ घरात करायचा नाही. महिनाभर काम करून घेतलं, मजुराकडून पैसे द्यायची वेळ आली, मारझोड केली, बिना पगाराचं काढून दिलं.
फार मोठी हत्या आहे. कायिक वाचिक रोज खून करतोय आपण. डोंगरेजी महाराज म्हणायचे, डोंगरेजी महाराज माहित आहे का काय भागवत कथा डोंगरेजी महाराजांची? डोंगरेजी महाराजच होते. ते म्हणायचे कायिक पाप, वाचिक पाप. आपल्या बोलण्याने एखाद्याचं मन जर दुखलं तर शंकराचं मंदिर जाळायचं पाप लागतं. विचार करा. म्हणून त्या जी टॉकीजवर एक वाक्य बोललो होतो स्वामी चरित्र कथेत, फार प्रसिद्ध. मला त्या अमेरिकेतून सुद्धा मेल आलेत, फोन आला एक, फार आवडलं. काय वाक्य होतं ते? मी सहज बोललो होतो, जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते. जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते, पण जिभेने केलेली जखम आयुष्यभर बरी होत नाही. म्हणून जीभ हे शस्त्र आहे, ते जपून वापरा. वाचिक पाप नको, मानसिक पाप नको. ही हत्याच आहे. कुणाच्या बाबतीत आपल्या मनात वाईट विचार यायला नको. ऋण, वैर, हत्या. आता ऋणामध्ये एक नंबरला 5 प्रकारचे ऋण सांगितले. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, भूतऋण, मनुष्य ऋण. पहिलं कर्ज देवांचं, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. अग्नीला थेंबर तूप किंवा ताजी पोळी झाली असेल, चूल असेल तर चुलीत टाका. ही आमची संस्कृती आहे. याला पंचमहायज्ञ म्हटलंय. मी पितृदोष सांगतोय, त्याचे परिणाम पण बोलतोय आणि सांगता सांगता उपायही सांगतो. नागबलीची गरज नाही, त्रिपिंडीची गरज नाही, कालसर्प शांतीची गरज नाही. नित्य नेमाने करावं. आता हे बाबा वारले, यांच्या सुनांनी, मुलांनी, पत्नीने, नातवांनी, कुटुंबाने आजपासून तर पुढच्या वर्षाच्या आजच्या तिथीपर्यंत म्हणजे द्वितीय पुण्यस्मरणापर्यंत 85 श्राद्ध केले पाहिजे. किती करायचे बोला? 85. मराठीत सांगू का? 85. 85. मला खरंच सांगा एवढा वेळ आहे का? तर 10व्यापर्यंत लोक थांबायला तयार नाही. 5व्या दिवशी 10वा करतात. आणि 85 श्राद्ध काय? मग आमचं शास्त्र फार कन्वाळू आहे, शास्त्र फार कृपाळू आहे. शास्त्राने सांगितलं 85 करू नका, तुम्ही किमान 3 तर करा. आता किती कमी झाले? 82. आता 3 करायला काय हरकत आहे का? कोणते कोणते? पितृपंधरवाड्याच्या तिथीमध्ये श्राद्ध म्हणजे पितृ जेऊ घालायचे, अक्षय तृतीयेच्या दिवशी, आणि जे पुण्य स्मरण येईल, द्वितीय येईल, तृतीय येईल, चतुर्थ येईल, पंचम येईल, षष्ठ, सप्तम, प्रत्येक पुण्यस्मरणाला ते कर्म करायचे. असे 3 करायचे. या 3पैकी लागोपाठ एक जरी 3 वर्ष खंडित झालं तर श्राद्धाचा लोप झाला म्हणून त्रिपिंडी करायची. त्रिपिंडी कुठं? त्र्यंबकला. नागबली कधी करायची? पित्रांसाठी काहीच केलं नाही, पाण्यात बुडून मेलेला, साप चावून मरण आलेला, स्त्रीच्या हातून मरण आलेला, आत्महत्येने मरण आलेला, अपघात ऍक्सिडेंट दुर्धर हृदयविकाराच्या तीव्र झटकेने मरण आलेला, लहान बाळ आहे आणि 10 दिवसाच्या आत जर आई त्या बाळाची मेली, अतृप्तता आहे. लक्ष द्या. ह्या जीवात्म्यांना गतीच नाही असं श्रीमद भागवत महापुराण सांगतं. गती नाही का? गती कशाने प्राप्ती होती? अंतिमती सा गती. मरताना राजसमती पाहिजे नाही, तामस नको, वासना नको. मरताना सात्विक मती पाहिजे. अंतिमती सा गती. मरताना जीव कसा गेलाय, विचार कसा होता, मती कशी होती, त्याच्यावर गती आहे. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. वरती जर त्या जीवात्म्याला त्रास झाला म्हणजे तो गतीला प्राप्त झाला नाही, तो खालच्यांकडून अपेक्षा करतो. हा गुंतागुंतीचा विषय मी थोडासा क्लिअर करतो. ही कन्सेप्ट पहिली क्लिअर करा. लक्ष द्या. ज्या बापाने हड झिजवले, रक्त आटवलं, आमच्यासाठी इस्टेट कमवलं, मला सांगा बाप जाताना सोबत नेतो काय? नाही नाही. मग कमवलेल्या इस्टेटीमध्ये मुलं वाटा घेता, हिस्सा घेता, सगळं कॉन्ट्रिब्युशन करतात. जमीन असेल, पैसा असेल, गाडी असेल, बंगला असेल, घर असेल, शेतीवाडी असेल, विहीर असेल. आम्ही बापाने कमवलेल्या इस्टेटीत हिस्सा घेतो. मग बापाने केलेल्या पाप पुण्यात काय शेजारचा हिस्सा घेणार आहे का?
आपल्यालाच वाटेकरी व्हावं लागतं. वरती त्रास त्याला व्हायला लागला, तो खालच्यांकडून अपेक्षा करेल. आणि खालच्यांनी जर काहीच केलं नाही, माझ्या इस्टेटीचा उपभोग घेतो, अरे मी हाडं झिजवले, रक्त आटवलं, एवढं सगळं करून सुद्धा उपभोग त्याचा घेतो, पण माझ्या त्रासामध्ये सहभाग नाही, तुलाही त्रास सहन करावा लागेल. मग पहिलं लक्षण, मेलेली माणसं स्वप्नात येतात, साप स्वप्नात येतो, लाल मुंग्या घरात सतत निघतात, दुपारी घरासमोर कावळा ओरडतो, एक एकात नाही, बाप लेकात नाही, सुंदर मुलं मुली आहे, लग्न जमत नाही, तिचभर बांधावरून शेतात भाऊबंदकी वाढते, कोर्ट कचेरी मॅटर, डिप्रेशन, टेन्शन, सारखे आजारपण, आत्महत्या, करत्या पुरुषाचा मृत्यू, कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये लॉस येतो, प्रत्येक कामाला स्ट्रगल करावं लागतं, एकोपा नाही. हे सगळे प्रश्न जे आहे हे देवादिकांचे नाही, ना कुलस्वामिनीचे, ना कुलदेवतेचे, ना इष्टदेवतेचे. हे प्रश्न निर्माण झाले पितृदोषाचे. पितृदोषामध्ये केलेली देवाची सेवा सुद्धा फलश्रुती देत नाही. कारण मी मगाशी जे सूक्त म्हणत होतो, त्या सूक्तामध्ये वर्णन आहे, देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती पित्रांमध्ये आहे. अर्चिता नाम मूर्तीनाम पितृणाम दीप्त तेजसाम नमस्यामि सदा तेषाम ध्यानिनाम दिव्य चक्षुषाम इंद्राजिनाम च नेतारो दक्ष मारीचयो. आता आवाज वाढत जाण्याची शक्यता आहे आणि स्पष्टता आहे, स्पीड जरी वाढला तरी. म्हणून रोज पुन्हा रिपीट करतो, देवपूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर पहिलं दक्षिणेला तोंड करून पितरांचं दर्शन घ्यायचं. 3 पायऱ्यांचा देव्हारा घरात पाहिजे, हे बेसिक आहे. सगळं करतो आम्ही, बाहेर कसं असो द्या, घरात नीट पहा. सगळे प्रश्न तुमचे देव्हाऱ्यात आहे. देवघर देव्हारा व्यवस्थित, घर व्यवस्थित. पूजा पुरुषांनी करायची, महिलांनी नाही. उद्यापासून नियम, तो अधिकार त्यांचा आहे, तुम्ही नका करू, राहू द्या तसेच देव. दोष त्यांना लागतो, त्यांना टाइमच नाही. सगळीकडे टाइम आहे. किती वेळ लागतो देवपूजा करायला? मोजून 7 मिनिटात देवपूजा होते, मोजून 7. पहिल्या पायरीवर कुलस्वामिनी उजव्या हाती, खंडोबा बहिरोबा, मराठी अस्मिता, हिंदू संस्कृती. पायरी नंबर 2 गणपती रंगनाथ, शंकराची पिंड, अन्नपूर्णा. आणि पायरी नंबर 3 वीराचा पितरांचा टाक. देवांना गंध अनामिकेने लावावा, स्वतःच्या कपाळी कुंकू हळद आणि पुरुषांनी गंध मध्यमा धर्माच्या बोटाने लावावा, आणि मेलेल्या लोकांच्या फोटोला गंध तर्जनीने लावावा. पाठीचे पोटाचे विकार जाते. महाराज, आमच्याकडे हे लक्षण आहेत बर का पितृदोषाचे. मग आम्ही नागबली करू नका. अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, कोणी नाही सांगणार. अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, चिमूटभर खायची हळद, चिमूटभर काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या झाडाच्या बुडाला घाला. मी मगाशी अध्याय 10 श्लोक 8 मधलं कृष्णाचं वर्णन करत होतो. अहम सर्वस्य प्रभाव. अश्वत्थ पिंपळामध्ये विष्णू आहे. पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी, हळद, काळे तीळ एकत्र करून घाला. एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी या. मी कर्मकांड सांगत नाही, तुम्हाला दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगतो. माऊली जे म्हणता ना, नित्य नेम नामी, ते काहीतरी नित्य नियम असावा ना. नित्याचा नियम आहे. आणि जुनी माणसं हे सगळं करायचे. पण आता वाईट आहे, फ्लॅट पद्धतीने घोटाळा केला. सतत दरवाजा बंद, घरात आहे का कुठं गेला कळायला मार्ग नाही. आम्ही त्या वास्तुशांतीचं कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असेल तर सांगतो. ज्या घरामध्ये हवा मोकळी खेळते त्याला हवेली म्हणतात. ज्या घरामध्ये इमानदारीने कमवलं जातं त्याला इमारत म्हणतात. ज्या घरात झोप चांगली येते त्याला झोपडी म्हणतात. आणि ज्याचे हप्ते फेडून फेडून लोक सपाट होतात त्याला फ्लॅट म्हणतात. आता तुम्हाला काय वाटतं? सो आय डोंट नो. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम अन जिव्हाळा, नकोच नुसती नाती. तुम्ही करून तर पहा 41 दिवस. रोज पंचमहायज्ञ करा. आता यज्ञ म्हणलं का आमच्या अंगावर काटा. पितृपंधरवाडा आहे, जबाबदाऱ्या सांगतोय. अग्नीला तूप, गॅस शेगडी असेल तर एवढा कागद घ्यायचा, ह्या बोटाने तूप लावायचं. तुम्ही करा आणि तो कागद स्वहा म्हणून पेटून टाकून द्यायचा खाली. देवरून ऋषीरून
साधू संतांचं कर्ज, गाईला घासभर अन्न रोज द्या. तुम्ही गाईला घासभर अन्न द्या, मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुम्ही कुत्र्याला रोज पोळी खाऊ घाला 41 दिवस, मुलं आज्ञा धारक बनतील. ही अस्मिता आमची आहे. आम्ही विसरत चाललो. गाईला घासभर अन्न, अरे देऊन तर पहा. तुम्ही काय अनुभव येतो मला सांगा. पण हे इकडं पटतं हो. पुण्याला सांगून आलो मी मागच्या वर्षी. दुसऱ्या दिवशी त्या मावशींचा फोन आला. ती म्हणली आमच्याकडे गाय नाही, म्हशीला चालत. आती शिकेलचे परिणाम. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेनात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. तिसरं कर्ज पितरांचं, कावळ्याला घासभर अन्न. पण पहिलं डोक्यातून काढून टाका, कावळा मम्मी आणि पप्पा आहे. शपथ आहे तुम्हाला, काय संबंध नाही. कावळा मम्मी नाही, कावळा. पंचवटी मध्ये प्रभू रामचंद्रांनी त्या गंधर्वाला दिलेला शाप आहे. त्याने सीतेची छेड काढली, त्याला शाप दिला. कावळा होऊन आला, परस्त्रीची छेड काढतो. ज्या डोळ्यानं वाईट पाहिलं ती भेद प्रतीती म्हणजे ती दृष्टी त्याची फोडून टाकली. कावळ्याला दिसायला 2 डोळे, पण कावळ्याच्या एकाच डोळ्यात दृष्टी आहे. आता सीझन चालू आहे म्हणून सांग. कावळा बघताना सरळ बघत नाही, मानवाकडी करतो. ज्या वेळेला कावळा मानवाकडी करतो, विज्ञान म्हणतं त्याचं बुबुळ जे आहे ते रिफ्लॅक्ट होतं. कावळ्याला इतकं सूक्ष्म दिसतं, त्या पिंडाच्या जवळ ठेवलेल्या घासाजवळ त्याला आत्मा उपस्थित दिसतो. म्हणून कावळा ते घास घ्यायला जवळ जायला घाबरतो. हे विषयांतर नाहीये, हे अभंगावर चाललंय. लक्षात घ्या. एवढं मोठी प्रस्तावना अभंगावर आहे. पक्ष्यांमधून काही गोष्टी शिकण्याजोग्या. दृष्टी असावी कावळ्यासारखी, इमानदारी असावी कुत्र्यासारखी, आणि एकाग्रता असावी बगळ्यासारखी. आनंद मानावा मोरासारखा, अवलोकन करावं सिंहासारखं. हे जनावरातले गुण मनुष्याने घेण्याजोगे आहे. अल्पसंतुष्टता, कुत्र्याकून 4 गुण घ्यायचे. पहिला गुण अल्पसंतुष्टता, अर्धी पोळी खाईल, तक्रार करणार नाही, मालकाच्या दारात राहून इमानदारीने राखण करेल. हे शिकलं पाहिजे. आपल्याला नजर आहे, कावळ्याला दृष्टी आहे. कावळ्याला सूक्ष्मातलं सूक्ष्म दिसतं. कुणाचं आत्मा तिथं आहे. मी मगाशीच बोललो, ऋण वैर हत्या अंतिमती सागती. त्याला पुण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मी जो. तिथं पुण्य पाहिजे, त्याला कमी पडते म्हणून गती नाहीये. पप्पा जेवाना, मी त्या विदगाव वरून चाललो होतो. विदगाव माहितीये का? गावाचंच नाव सांगल, दुसरं नाही सांगणार. निघालं कोण नातेवाईक व्हायची उपाधी. एक बाईने एक माणूस असं पत्र्यावर पाणी शिपडून, पप्पा या ना पप्पा. आले पप्पा. तुमच्या लक्षात आले का पप्पा? पप्पा नुसते पाहत होते. म्हणलो याच्या पप्पाने घास घेतला का, आपण पटकन निघू. ती बाई बिचारी म्हणायची, मामनजी जेवाना. सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या केल्या हो. किती किती कठीण आहे पित्राचा स्वयंपाक. जेवाना, गोडगोड गावठी तूप टाकलं हो खिरीत, मामनजी जेवाना. मामनजी नुसता पाहत होता. मी डोकं लावलं, म्हणलं बहुतेक मामनजी म्हणत असेल, सुनबाई जिवंत होतो तेव्हा एकही भाजी वाढली नाही, आज एवढ्या भाज्या झाल्या, काय काय खावं. जिवंत होतो तेव्हा काय खावं, आणि आता काय काय खावं. खाईनाच तो. पावरला बिचारा पप्पा. 5 मिनिटानंतर म्हटलं घास घेतला हिच्या मामंजीने, आपण निघू. माझं हेल्मेट तसं 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शेजारी बहुतेक तिचा भाया आणि जाऊबाई होती. त्यांनी घास 7 मिनिटांनी टाकला आणि त्यांनी पाणी फेकून म्हणलं, पप्पा लहान्याकडे आले, माझ्याकडे नाही आले. पप्पा जीव तर माझ घरात गेला ना, इकडं या. तिकडं पण भाऊबंदकी. काय करावं आपल्या लोकांना. जसा पप्पा लहानीच्या घासावरून उठला, मोठीच्या घासावर बसला, आणि मोठीचा बसल्या बसल्या टपकन खाल्ला. मी गाडीला सेल मारणार तेवढ्यात लहानी बोंबलली, खाय मेल्या खाय. जिवंत होत तेव्हा दुसऱ्याच खाल्लं, मेल्यावर दुसऱ्याच खाय. काय करायचंय पित्रांना सांगा, कशाला मारायला करता. आता ऐका, पुरोगामी विचार नाही, वस्तुस्थिती आहे. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. कबीर जी बोलता,
सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा सांप जब घर में निकले ले काठी धमकाया। जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया। मुठ भर चावल लेके कौवे को बाप बनाया। विठ्ठल 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 विठ्ठल। मी तुम्हाला विषयापासून दूर नेतोय, बिलकुल नाही. पितृपंधरवाडा आहे. तो वैतागला गंधर्व सीतामाईला म्हणे, प्रभू रामचंद्रांना सांग ना, शाप दिला, कावळा होऊन आला कावळा होशील, घाण वासना झाली तुझी चोच घाणीत पडून राहील. कावळा कधी चांगलं खात नाही. आणि ज्या डोळ्याने, अरे स्वतःची आई तशी दुसऱ्याची आई रे, ही भेद प्रतीती तुझी काढली. तुला भेद वाटत होता, परश्री माते समान असते म्हणून एक डोळा फोडला. काही केल्याने राम ऐकणं. शेवटी त्या गंधर्वा कावळा झाला शापाने रामाच्या. इंद्रपुत्र त्याने रामाचे पाय धरले. राम काही ऐकणं. देवा शब्द माग घ्या, शब्द माग घ्या. देव म्हणला जमत नाही. तीर कमान से बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकल जाते हैं तो फिर वापस नहीं आते. धनुष्यातून गेलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही. रघुकुळ रीत आहे आमच्या कुळाची. पोरं हुशार असतात. बाप ऐकत नसला का ते ऐकडं वशीला लावतात. त्या गंधर्वाने तेच केलं. सीतेच्या पायाला मिठी मारली. कुपुत्राने व्हावे, दुर्गा सप्तशतीत आहे, कुपुत्राने व्हावे परिकुमाता नच जगी दिसे. हे आई, आईच्या पोटी वाईट मुलं जन्माला येतील ग. आई कधी वाईट असते का? नाही ना बेटा. सांगणार रामाला मला शापातनं मुक्त करायला. राम म्हणला ठीक आहे. सीतेने मध्यस्थी केली ना. आता नवरात्र येते लक्षात. आईची सेवा. सीतेने मध्यस्थी केली, तुला शापातनं. ज्या दिवशी तू पिंड खाशील, आत्म्याला उद्देशून ठेवलेला, ज्या दिवशी पित्रांचा घास खाशील, पित्रांना आत्म्याला उद्देशून ठेवलेला घास घेतल्याबरोबर तो आत्मा पण मुक्त होईल आणि तू सुद्धा मुक्त होशील. म्हणून ऐका, कावळ्यानं घास खाल्यानंतर तो कावळा 2 दिवसापेक्षा जास्त दिवस जगत नाही. ऑब्झर्वेशन आहे, विज्ञानाचं संशोधन आहे. त्यांनी ह्या अध्यात्मावर संशोधन केलं, तसंच झालं. मग तुम्ही म्हणाला आमच्या घरावर कावळ्याने घास घेतला होता, दशक्रिया विधीच्या ठिकाणी घाटावर पिंड घेतला होता, कावळा तर काय मेलेला दिसला नाही. अभंगावर चाललंय, लक्ष द्या. येण्याजोगे गुण आहेत, लक्ष द्या. काय असतं माहितीये का, कावळ्यानं तो पिंड घेतला, घास घेतला का त्यांना कळतं. मी मागाशीच बोललो, पशु पक्ष्यांमध्ये ती देवाने उपजत दिलेली वृत्ती आहे. आजही कुत्र्याचं पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे जाऊन बोलायची त्याला वृत्ती नाही. तोंड आहे, बोलता येत नाही. देवानं दिलेली त्यांना बुद्धी आहे. पोट दुखायला लागलं, कुत्र मांजर पळत जातं, बांधावरली हरळी खातं. म्हणजे कुत्र्या मांजराने माणसाला शिकवलं का बांधावरली हरळ तुम्ही जर रस तिचा घेतला तर पोटाचे विकार जातात. मी का बोलतो हे सगळं? पशु पक्ष्यांकडून शिकण्याजोग आहे. कावळ्याचा ज्या वेळेला मृत्यू येतो, तो कावळा, ते पक्षी असे थांबत नाही. ते वर 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 जाता. जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संपते, म्हणजे वरच खाली येत नाही, स्वतःला ते तिथं विलीन करतात. त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा राहिलं पाहिजे पहिलं चरण. पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. भगवंतो नियारहाती, भगवंतो नियारहाती, तैके असावे संसारे, तैके असावे संसारे. देवा भगवंतो नियारहाती, भगवंतो
यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. नाथबाबा बोलतायत, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो नियाराती. कशाचा दृष्टांत दिला? पक्षांचा. मी पितृ पंधरवाडा आहे म्हणून सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असावं, आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, त्याच्या जाणीवा असाव्या, म्हणून सुरुवातीला पितृदोष परिणाम आणि उपायही सांगितले. आता अभंगाकडे आपण प्रवृत्त झालो, पण प्रस्तावनेमध्येच हा अभंग होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल. पक्षी अंगणी उतरती, कावळ्याला कळतं तो ऊर्ध्व गतीला जातो. मग मला सांगा, आता एवढ्या पितृ पंधरवाड्यामध्ये हे कावळे घास घेतील आणि सगळेच्या सगळे कावळे जेवढे जेवढे घास खातील आपल्या पित्रांना मुक्ती मिळेल, त्यांना ऊर्ध्व गती प्राप्त होईल. आता ती कशी? त्याला परत अर्धा तास लागेल. जाऊ द्या. जी टॉकीजवर एक विषय येतोय माझा 2 महिन्याने, पितृदोष परिणाम उपाय विज्ञान आणि अध्यात्म, रोज 7 ते 9 पर्यंत तुम्हाला तो विषय घर बसल्या ऐकता येईल. म्हणून त्या विषयाकडे माझा प्रचार नाही करायचा, पण तुम्हाला हे विषय कळावे यासाठी मी बोललो. इकडे लक्ष द्या. तर मी सांगत होतो, मग एवढे कावळे जर एकच महिन्यामध्ये मरत असतील तर मग कसं करायचं? आता हा झाला आध्यात्मिक धार्मिक भावनेचा अर्थ. पण आम्हाला पुण्यासारख्या, ठाण्यासारख्या, नागपूर सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कथा कराव्या लागतात. आमचे महाराज जे असतात कायम, तर तिथं विज्ञान सुद्धा सांगावं लागतं. या पितृपंधरवाड्यामध्ये धार्मिक भावनेचा अर्थ, आता रामाने दिलेला शाप आणि वरदान काय? कावळ्यानं घास घेतला का पितर मुक्त होतील, कावळाही मुक्त होईल, हा झाला धार्मिक अर्थ. पण मग तो कावळा जर इतक्या संख्येने घटत असेल तर ते घट काही कामाची नाहीये, कारण ते मानव जातीचं नुकसान आहे कावळे मरणं म्हणजे. मग ह्या महिन्यामध्ये कावळ्यांना खूप ठिकाणी घास का दिले जातात? त्याचं कारण आहे, कावळ्यांची प्रजनन क्षमता पितृपंधरवाड्यात म्हणजे या भाद्रपद महिन्यात चौपट असते. अंडी देणं, त्याच्यातनं पिल्लं निघणं. मग तुम्हाला कावळे एवढे वाचून करायचंय काय? वैज्ञानिक अर्थ असा आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे वाढतंय, उष्णता जे, आता जळगाव सारखं वातावरण नाशिकला होतंय. नव्यानं सांगायची का, 42 जर वातावरण आपल्याकडे टेम्परेचर होत असेल, जळगावची काय स्थिती असेल? विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आणि हे का होत आहे? झाडं कमी होत आहेत म्हणून. आणि झाडं कोणते जास्त पाहिजे? वड आणि पिंपळ. पण वड आणि पिंपळ जर लावायचे असतील ते मानवाकडून त्या ब्याची प्रोसिजर होऊ शकत नाही. पण वड पिंपळ जर जगवायचे असतील तर कावळा जगवणं आवश्यक आहे. कारण कावळ्यानं वडाचं आणि पिंपळाचं बी खाल्लं का त्याच्या पोटात 2 दिवस ते बी फळाचं उबगतं. त्याच्या डायजेशन सिस्टम मध्ये ईश्वराने अशी प्रक्रिया केली आहे, ते बी उबगलं, तो कावळा जिथं जिथं विष्ठा टाकेल तिथं 1001% 100 नाही, मी किती बोललो, 1001% वडाचं पिंपळाचं झाड उगवतच. आणि 1 थेंब पाणी जमिनीत 50 फूट खोल जायला 4 वर्ष लागतात. लक्ष द्या, रिसर्च आहे. मी विज्ञानाने सांगल, अध्यात्मही सांगल, माझी जबाबदारी आहे. शहरात करावं लागतं, आम्हाला उत्तर द्यावे लागतात. 1 थेंब पाण्याचा जमिनीमध्ये 50 फूट जायला 4 वर्ष लागत असतील तर मग एवढ्या विहिरीला, बोरवेलला पाण्याचा साठा मिळतो कसा? एकमेव कारण आहे, वडाच्या पिंपळाच्या मुळ्या वर्षाकाठी कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये नेतात. आणि वड पिंपळ वाढले, उष्णता कमी होईल, सृष्टीचा ऱ्हास होतोय, तो थांबेल.
आणि मग तो थांबवायचा असेल तर काय करावं लागेल? कावळे जगवावे लागतील. कारण हे जेवढे जेवढे आजूबाजूला वड पिंपळाचे झाड दिसतात, ही कृपा अपवाद वगळता एखादी कावळ्याची आहे. नाही तर बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर पिंपळाचं वडाचं झाड लावायला तुमचा आजोबा गेला का पंजोबा? सांगा मला, कुठून उगवलं ते? या कावळ्याच्या विष्ठेचा परिणाम. म्हणून ह्या महिन्यामध्ये कावळ्याला पोषक आहार मिळावा, हा किती धोरणे होते आमचे पूर्वज, किती दूर दृष्टिकोनाचे होते आमचे पूर्वज. पण आम्ही ही परंपरा खंडित. कावळ्याला घासभर अन्न दिल्याने कुठं वरच्यांना पोचत का? त्यांना पोचल का नाही पोचल, पण तुला लवकर पोचायचं नसेल तर ते करावंच लागेल. का? वड पिंपळ वाचवण्यासाठी. हा अर्थ आहे. आम्हाला त्याला काय होत भरसन, माफी मागून बोलतो, आम्हाला ना अडाणी लोक परवडले, जास्त शिकलेले असतात ना, फार कठीण आहे. मला म्हणे ब्राह्मणाला दिल्याने वरती कसं पोचत? मी जरा 2 मिनिटं विचार केला, सुचलं. सुचत कशातनं? साधनेतनं. तुमची साधना उपासना असेल तर सुचत. म्हणलं मला सांग, अमेरिकेचे पैसे भारतात चालता काय? म्हणलं नाही, डॉलर्स आहे. भारताचा रुपया अमेरिकेत चालतो? नाही. म्हणलं रुपया आहे. रुपया अमेरिकेत चालत नाही, अमेरिकेचा डॉलर्स भारतात चालत नाही. म्हणलं मग मला सांग, अमेरिकेचा मनुष्य भारतात जर त्याला पैशाचं चलन वापरायचं असेल तर डॉलर चालत नाही, तो काय करतो? म्हणे एक बँकेची सोय, रिझर्व्ह बँक, तिथं ते टाकायचे आणि डॉलर्स रुपयात कन्वर्ट करून घ्यायचे. मग म्हणलं चलन बदलण्याचं सामर्थ्य साधन जर इथं असेल तर ब्राह्मणाला दिलेलं देवाने वरती पोहोचवायचं साधन कुठंतरी करून ठेवलं असेल. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. ब्राह्मणाला कशाला द्यायचं? नको देऊ. आता याच्यात मी बदल करणार नाही. ज्यांचे पित्र, ऐका, कोणी नाही सांगत, ज्यांचे पित्र तिथीला चुकले, तिथी माहित नाही, त्यांनी सर्व पित्रीला किंवा द्वादशीला करावेत. नाही जमलं तर त्यांनी ब्राह्मणाला कोरडा शिदा द्यावा किंवा हिरण्यदान द्यावं. हिरण्यदानामध्ये ब्राह्मणाला पेढे म्हणजे मिठाई, दक्षिणा आणि जानव्याचे जोड द्यायचे आहेत. आमच्या गावात ब्राह्मण नाही. कृष्णाने शेतकऱ्यालाही ब्राह्मण म्हटलं. गरीब शेतकऱ्याला मदत करा, खताला करा, पाण्याला करा, फवारणीला, काहीतरी मदत करा. ब्राह्मणच का? पुरुष सूक्त, ब्राह्मणोस्स मुखमासीत बाहू राजान्यः कृताः उरुतदस्य उद्वेषः पद्म्यां शूद्रो अजायत मुखदिन्द्रश्वग्निश्च प्राणद्वायुरजायत नाभ्यासदन्तं विष्णुं शिष्णोर्धो समवर्तत पद्म्या भूमिदृशः श्रोता तथा लोकाकल्पनं सप्तासन प्रधीय श्री सप्ताह समिधा कृता देवाय दग्न तन्मानामदनं पुरुषं वशं. पुरुष सूक्त सांगतं ब्राह्मण, अग्नी आणि गाय ही देवाच्या मुखापासून जन्माला आलेली दैवत आहे. म्हणून ब्राह्मण आहा आणि अग्नी स्वाहा. लक्ष देतंय तुमच्या? जाऊ द्या, माझी तळमळ समजून घ्या. तुम्ही हे सगळं कळावं आणि तुमच्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा, हा माझा हेतू आहे. पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोनिया राहती. मी कावळ्याचं सांगितलं. पहिला कावळे दादा घेतला, आता चिवताई घेऊ. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय कावता दादा आणि चिवताईची गोष्ट सांगायला? अरे नाथ बाबा बोलताय, पक्षी पक्षी. आता अख्ख्या पक्ष्यांची लिस्ट द्यायला प्रत्येकाचं काम विशेषतः सांगायला वेळ नाही, पण परिचयाची असलेली चिवताई, काऊ दादा हे तर घेऊ. आता काऊ दादा झाला, चिवताई उद्याच ट्राय करायला हरकत नाही. या पहिल्या चरणाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. उद्या प्रॅक्टिकली करा. कण्या, तांदळाचे दाणे, गव्हाचे दाणे, बाजरीचे दाणे अंगणात टाका आणि घरात खिडकीतून निरीक्षण करा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया. अरे शिका पक्ष्यांकडून. चिमणी आहे, पटापटा दाणे वेचते, पोट भरलं, सगळं सोडून भरकन ओढून निघून जाते. उद्याची चिंता नाही. कुणाला? बोला. चिमणीला. ती म्हणते का पोरं घरी उपाशी आहे, आता वाहून नेते, 2-4 पोते तरी भरून ठेवते, पावसाळ्याचे दिवस आले. चिमण्या कधीच संग्रह करत नाही, तरी त्या चिमण्या रोज पोटभर खाता उपाशी मरत नाही. आणि काही काही चिमण्या आयुष्यभर संग्रह करतात तरी उपाशी मरतात. का हसले तुम्ही? मी चिमण्यांचं सांगतो, तुमच्या लक्षात येतंय थोडं थोडं. अहो एवढंच डोकं,
एवढासा मेंदू, विचार करा, इतकं सुंदर घरट बनवते. लक्ष द्या, ही माझी पद्धत आहे अभंगाची, दुसरी कोणाची असेल त्याची पद्धत, माझी आहे. हा, आपल्या पद्धतीने करावं ना, कॉफी नसावी, आपली पद्धत आहे. पक्षी अंगणी उतरती, चिमणीचा अभ्यास करा. एवढं डोकं, एवढा मेंदू, इतकं सुंदर घरट बांधते. कुठून आर्किटेक्ट आणला, कुठून इंजिनियर आणला? नो. आणि इतकं सुंदर, पावसाचा थेंब सुद्धा मध्ये घुसत नाही. आणि आम्ही काय काय लिक्विड वापरतो स्लॅब मध्ये, तरी 2-4 वर्षाने टपक 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 अभिषेक सुरूच आहे. विचार करा ना, उन्हाळ्यात त्याच्यात गार वाटतं घरट्यात. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिने जीव झाडाला टांगला. आमची कविता होती. ऍक्च्युली कीर्तन प्रवचनकारांनी कविता म्हणू नये, पण बहिणाबाईंच्या कविता सुंदर होत्या, त्या बिनधास्त म्हणाव्या. श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात फिरुनी सरसर शिरबे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती पाहता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे. काय कविता होत्या, अर्थपूर्ण. आणि आता पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. मग तू कोणाचा काळ तोंड्या? जॉनी जॉनी, यस, वाटोळ घातलं संस्कृत. नकात शिकू हे पोरांना. मुसलमानाची पोरं बोलायला लागली, त्याची अब्बू आणि अम्मी सांगते, बेटा कुछ भी नहीं पढ़ेगा तो भी चलेगा, तुझे नमाज अदा करना आना चाहिए. ही धर्माप्रतीची निष्ठा ते बालवयात शिकवता. इथं कोणती आई आहे, कोणता बाप आहे? आपलं पोरग पोरगी बोलायला लागला, बेटा राम आपला देव आहे, कृष्ण आपला देव आहे, गीता आपला धर्मग्रंथ आहे, नाही शिकवत आम्ही. आणि वरतून म्हणायचं धर्म धोक्यात आहे. तो काय मुसलमानांनी आणला काय, तो काय ख्रिश्चनांनी आणला काय? आपलेच नाही आपले धड. गणपतीच्या मंडळाचा अध्यक्ष आरती पाठ नाही, उचलून हाणाया पाहिजे धरून. मरायला अध्यक्ष झाला तो. नवरात्राची आरती करायला 11 जणी, किती? आप मेरी माताओ, मेरी भगिनियों, ध्यान से सुनिए, माझी तळमळ लक्षात घ्या. नवरात्राची आरती करायला देवीची 11 जणी आणि 10 वाजता गरबा दांडिया खेळायला 1100 जणी. इथं घोटाळा आहे. सुधरा. स्त्रियांचं आयुष्य बर्बाद होतंय फॅशन, पुरुषांचं आयुष्य बर्बाद होतंय व्यसन. सुधरा. त्याच्यासाठी अभंग आहे. माफ करा चुकलं तर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उशिरा सुरू झालंय म्हणून थोडं उशीर होतोय. नंतर जे उशिरा येतात ते म्हणतात एवढ्या नंतर कसं काय लांबलं, पण ते पहिल्यापासून ऐकणारे हा छान आहे, ऐकावंसं वाटतंय. असं लक्ष द्या. मी फक्त मोजून 20 मिनिटं बोलणार आहे. 11ला जर सुरू झालं तर मी करू तरी काय? आम्ही 10च वाजता आलो, पण तुम्ही नव्हते ना. म्हणजे 1 तासाचा लॉस केलाय तुम्ही तुमच्या ज्ञानात. आम्हाला जे द्यायचं होतं त्याचं. पण जो प्राप्त है वही पर्याप्त है. चिमणी इतक्या कष्टाने घरट बनवते. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. असं नदी किनारी सुंदरस घरट आहे. 2 पिल्ल आहे. भक्ष शोधण्यासाठी चिमणा आणि चिमणी गेली. सोसाट्याचा वारा आला, इतका वारा आला, त्या फांदी सहित घरट तुटून नदीत पडलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं. चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी दाणे घेऊन आले. पाहिलं तर घरट पण नाही, पिल्ल पण नाही, ती फांदीच नाहीये. रडायला लागली चिमणी. पशु पक्ष्यांना सुद्धा प्रेम असतं है ना. रडू लागले. चोचीतले दाणे खाली पडले. पहाट झाले तरी चिमणी रडते आहे. चिमणा समजूत काढतोय. उजडायला लागल्यावर चिमणा चिमणीला म्हणला, डोळे पुस, काय रडते एखाद्या बाई सारखी. लक्ष द्या, शिकण्याजोग आहे. काय रडते एखाद्या बाई सारखी? म्हणली का? अगं तोडणं त्याचं काम आहे. अगं त्याने घरट नेलं ग, पिल्ल नेले ग, आपली चोच नाही ना नेली. नाही हो मालक, चल भरारी मारू, पुन्हा नवीन घरट तयार करू. चिमणा चिमणीचा घरट लेकरांसहित वाहून गेलं, पण चिमणा चिमणी
आमचं घरट गेलं, आता आत्महत्याच करते, जगण्याची इच्छाच नाही. आणि बघते जरा सरकारी दप्तरात जाऊन काही घरकुल योजनेत मिळतं काय. लक्ष द्या, पक्षी शिक्षण घ्या त्यांच्याकडून, कुठली तक्रार नाही. गेलं दुसऱ्या दिवशी नवीन घरट बांधायला सुरुवात केली. शिका, नका राहू गुंतू. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कसं असावं? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पाहुण्यासारखं राहा. तिसरं चरण म्हणा. वस्ती एका 2 तासासाठी खूप छान असे गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विनेकरी हे सगळे काळकरी. पूर्व पुण्य होते काठी म्हणून घडल्या या गोष्टी. बाबांचं पुण्य आहे, नाही तर ही माणसं मिळणं दुरापास्त आहे. एवढे भरभरून स्टेजवर सगळे टाळकरी आहे, चोपदार आहेत, नाही ना, पेटी मास्तर फार सुंदर. तुम्ही बिंदास वाजवा, मला काही कळत नाही त्याच्यात. आणि मृदुंग वाजत नाही, बोलतोय. फार सुंदर वाजवलं, मला आवडलं, छान. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या. आणि चेहऱ्यावरती जो भाव आहे ना, आहे का नाही, असा आनंद पाहिजे. असा आनंद सगळे दिसला का मला आनंद येतो. आता असे असतात असे, अरे बाप, असं वाटतं काय आता कसं होईल. छान आहे, सिस्टम सुद्धा छान आहे, तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतो निया राहती. अधिकारी पुरुषाची भाषा आहे, अधिकार आहे. नाथांना विचारा, काशीचा पंडित आला पैठणला, नाथ कोण आहे? तो ऍटिट्यूड. हरि ओम व्यंकटेशो वसुदेवाः प्रदुम्नोति विक्रमा संघर्षण अनिरुद्धाश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्द. नाथ म्हणले तुम्हाला मराठी येत असेल तर मराठीत चालेल ना. ऍटिट्यूड. तुम्हाला देव भेटतो म्हणे. नाथ महाराज म्हणले भेटत नाही, भेटूनच आहे. देव भेटूनच आहे. मला एका मावशींनी फोन केला खेड्यातनं, कीर्तन फार छान झालं म्हणे, कोणता देव रात्री अंगात आला होता. आता खेड्यापाड्यामध्ये ते हवेचे प्रकार आहेत. आता कोणती हवा ती तुमची तुम्ही पहा. कोणता देव आला होता अंगात. आणि महाराज खरंच सांगू, तुम्ही गुरुवारी बसतात प्रश्न उत्तराला, प्रश्न सोडवतात, कोणता देव अंगात येतो तुम्ही बसल्यावर? म्हणलं अंगात आहे तोच बाहेर जात नाही.
आणि अंगातला बाहेर गेला का घरापुढं गर्दी जमल्याशिवाय राहत नाही. काय कळलं काय? देव भेटत नसतो, देव भेटू नये. माऊलींची भाषा जवळी आहे परी भेटेना. काय ते? श्रीराम श्रीराम श्रीराम. हा, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहति कोटिशा अन्यथा पाप विध्वंस न भवेत कोटी पुण्यथा. क्षणभर आत्मानुसंधान करा आणि ते केलं जवळ आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. देव भेटतो म्हणे. आवडीने कावडीने प्रभूने सदनात भरिले पाणी. एकची काय वदावे पडले कार्यार्थ वाहिले पाणी. जपी तपी संन्याशाहुनी हरिला भक्त फार आवडतो. स्पष्ट पहा नाथ गृही घेऊन वाहे जलाची कावडतो. माझ्या घरी काम करतो देव. हात जोडले पंडिताने, अभिमान उतरला. नाथ जी भगवान के दर्शन कर देंगे आप? क्यों नहीं, हमें मिला है तो आपको ही मिला देंगे. जरा रहिए मेरे घर पे 8 दिन. तेव्हापासून सप्त्याची सुरुवात झाली. 8 दिवस. आणि जीवनातले 7 दिवस फार महत्वाचे. राजा परीक्षितीला जो शाप मिळाला होता 7 दिवसात मरशील, तो शाप आपल्याला आहे. हप्त्याचे वार किती बोला? हे 7 महत्वाचे. रोज गिरिजा मायने त्याला सुंदर सुंदर पाची पक्वान असं तांब्याने तूप वाढायचं. तांब्याने. हो, 700-800 वर्षापूर्वी गिरिजा माईचा शालू 51,000चा होता. प्रपंच करावा नेटका आणि परमार्थ सुद्धा नेटकाच. हे दुर्लभ उदाहरण आहेत. काय श्रीमंती आहे. 51,000चा शालू कधी जुना झाला नाही. काय कारण? श्रीखंड्या रूपातला देव तो शालू धुवायचा. अरे ज्याचा हात कपड्याला राही लागेल ते कपडे कधी मळतील का सांगा? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. रहा. तू 5-6 दिवस झाले होतो म्हणला मला का घरी भेटत नाही का? मी देव पाहायला आलो का खाला? नाथ बाबा 8व्या दिवशी म्हणले पहाटी उठ. इथला 2ला का देव पाहायचा ना. ब्रह्म मुहूर्त उठला. आंघोळ, गरम पाणी नाही, गंगा नदीवर नाही. इथं नाही, तीर्थात स्नान करताना नाभी इतकं पाणी पाहिजे. हा नियम आहे शास्त्रातला. इथपर्यंत ती पवित्रता जाऊ द्या. सचेल स्नान, साध स्नान, पंचगव्य स्नान, नीलमधी. ओम द्रवरूपा महाभागा स्नानेंच तर्पणे अमी अभिषेक पूजनेंच पातुं मां शुक्लरूपिणी विष्णुपाद प्रसूतासि वैष्णवी नामधारिणी पाहि मां सर्वतो रक्षेत. गंगा त्रिपथगामिनी मंदाकिनी सतपातु ते हान्ते स्वर्गवल्लभा अलकनंदा च वामे. पंडित जी बुटकी मारा. देव पाहायचा ना. 12:30 होत आले, वेळ झाला. बुटकी मारा. मारली बुटकी. वर आला. नाथ बाबा म्हणले दिसला? तोंडला नाही, पाप शिल्लक आहे. बुटकी मारा. गंगा पापम शशितापम दैन्यकल्प तरुस्तथा पण पापम तापम दैन्यांच घ्नंती संतो महाशया. गंगेहुनी थोर साधू सुचिष्मन. गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत. गंगा शुद्ध होय त्यांच्या संग. गंगा शुद्ध होय त्यांच्या. साधू सुचिष्मंत. गंगा शुद्ध होय त्यांच्या संगे. गंगा शुद्ध होय त्यांच्या संगे.
म्हणून आता 2027 ला कुंभमेळा आहे. 12 वर्ष आपलं पाप आपण तिथं सोडतो. साधूने बुटकी मारली, गंगेचं पाप जात. काय सामर्थ्य कुंभमेळ्यात. पंडितजी, ज्या अर्थी देव दिसत नाही, पाप शिल्लक आहे, बुटकी मारा. मारली बुटकी, वर आला, दिसला, अहो नाही हो, शेवटची बुटकी मारा. पंडिताने बुटकी मारली आणि नाथ बाबाने त्याची मानगोट अशी पाण्यात दाबून धरली. एका हाताने. गावठी तुपाची ताकद होती ती. ते काय पाव खाऊन आतपाव होते काय? चुलीवरली मिसळ खायन मर. शिळी भाकरी गरम करून खा, तूप टाकून गुळ घाला. 1 नंबरचं ब्रोनविटा आहे. खायला खाता ते मरायला. त्याच्यासाठी नुकसान करून घेता. कॅन्सर आलाय, बंद करा. हे वाईट आहे. 4 प्रकारचे पांढरे पदार्थ घात करताय. साखर, मीठ, साबुदाणा आणि मैदा. बंद करा. आजच्या दिवस काय करेल असेल तर घ्या खाऊन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी मानगुड दाबून धरली, तडफडलं ते. एक मिनिट 30 सेकंद बुडबुड यायला लागला. बाहेर आलं ते. नाथ बाबा पुढं पळते ते दगड घेऊन माग. अरे तू शांती ब्रह्म नाहीये, तू क्रूर कर्म आहे रे. अरे खलनायक आहे तू, नायक नाही. नायक है तू. है ना? छान वाजवलं तुम्ही. इकडे बघा, लक्ष द्या. नायक नाही, खलनायक आहे तो. देव दाखवतो का देवा का पाठवतो? कोण म्हणतं रे तुला शांती ब्रह्म? काय झालं पंडित, काय झालं वरतून विचारतो. अरे तुला अक्कल आहे का? पहाटे 2ला नदीवर आणलं, देव दाखवतो म्हणून मुंडक दाबीतून मारतो. पंडितजी ऐका ना, काय ऐकायचं तुझं? आता इथून बोंबलत जातो काशीपर्यंत. नायक नाही, खलनायक आहे. शांती ब्रह्म नाहीये, क्रूर कर्म आहे. अहो पंडितजी ऐका तरी, बसा. नाका तोंडात पाणी. बसा शांत. 5 मिनिटांनी नाथ बाबा, लक्ष द्या, अभंगावर चाललंय. ज्यांचं अभंग आहे त्यांचं जरा काय झालं पाहिजे ना. नाही तर माझाच ऐक ना, माझंच ऐक. आला बाबा गेला बाबा. लक्ष द्या. नाथ बाबा म्हणले, पंडितजी मला सांगा, ज्या वेळेला तुमची मानगुट मी पाण्यात दाबून धरली, कसं वाटत होतं? तो म्हणला, आता काय वेदांत पाहिजे गरज आहे का? कसं वाटत होतं? मुंडकं दाबून धरल्यावर मला असं झालं, कधी तीव्रतेने बाहेर पडतो. बस बस. हेच वाक्य लक्षात ठेवा. कोणतं? तुमची मान पाण्यात दाबून धरल्यानंतर तुम्हाला त्या तीव्रतेने वाटत होतं, कधी एकदा ह्या पाण्यातनं बाहेर पडतो. असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल मी प्रपंचातनं कधी पटकन बाहेर पडतो, त्या दिवशी माझ्याकडे या, देव दाखवतो. विठ्ठल देव पाहिजे. पण आम्ही जे गुंतलोय तिथून सुटायला तयार नाही. सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोविले. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून यारा. किती सुंदर गुंफण आहे. वेळ संपली माझी. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्त्याला प्रातःकाळी उठवणे गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. विठोबा रघुमाई आरारी बुकाना रघुमार
पक्षी अंगणे उतरती ते का गुंतो निया हाती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. गुंतून राहू नये. गोड दृष्टांत दिले संतांनी. 4 मिनिटं राहिले. माकडे मुठीसी धरिले फुटाणे गुंतले ते नेने हात तेथे. युक्ती प्रयुक्ती करता हा अभंगच आहे बघा ना. पक्ष्यांकडून पक्षी, पशूंकडून शिका. माकडे मुठीसी धरिले फुटाणे गुंतले ते नेने हात तेथे. माकड पकडणारी माणसं झाडाखाली खड्डा खोदून एक भांड त्याच्यात काढतात आणि त्या भांड्यात फुटाणे घालतात. भांड्याचं तोंड छोट आहे, भांड मोठं आहे. माकडाचा त्या फुटाण्यासाठी खायला आला का हात माकडाचा भांड्यातून जातो, पण मूठ भरली का तो हात अडकतो. लक्षात येते का? तुकोबाचं ऑब्झर्वेशन आहे. माकडे मुठीसी धरिले हाताची थिकनेस वाढते ना. सरळ हात जातो, सरळ हात बाहेर येतो. कसा जीव गुंतला त्या माकडासारखा. माकडाला फुटाण्याची आशा. माकडे मुठीसी धरले फुटाणे. माकडांना फुटाणेच का आवडत मला कळत नाही. माकडांनी काजू बदाम खायला पाहिजे हो, पण माकडं सहसा संध्याकाळीच फुटाणे खातात असं ऐकलंय मी. माकडांचं सांगतोय, तुम्ही लक्ष द्या. है ना? ते कशासोबत खातात सो आय डोंट नो. एकदा सरळ हात गेला. आमचे धोंडा महाराज म्हणायचे, त्यांच्या सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर माझे श्रीगुरु, मी त्यांना फॉलो करतो. प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे ते आहेच आहे. ऐका, ते म्हणतात आता काय, आचार्य विनोबा भावे काही समस्या सोडून दिल्याने सुटतात आणि काही समस्या सोडवल्याने सुटतात. आता माकडाने सोडून दिलं, सुटलं. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचे आजोबा धुंडा महाराज म्हणायचे, अरे माकडा सोड, सुटशील. लक्षात येतंय का? अरे हात भरलाय ना मुठीत फुटाण्याने, असा सोडला का हात निघून जाईल. पण गुंतलाय हात, फुटाणे पाहिजे, फुटाणे. आपलं दुसरं काय चाललंय? आपलं हेच चाललंय. माकडे मुठीसी धरिले फुटाणे. मग ते जाळं घेऊन या त्या माकडावर टाकतात आणि माकडाचा खेळ सुरू होतो. जंबू रे, आता पुढचं काही ना काही विचारू मला. आपलं तसंच आहे. तुमच्या लक्षात आलंय का? बापरे, अजून माना हल्लं ना. वेळ संपत आली ना. जोपर्यंत माना हलत नाही तोपर्यंत सुटका नाही. चला पुढं. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा फुटोनिया घसा मरण पावे. तुकोबारांचं ऑब्झर्वेशन आहे. मासे पकडणारे लोक, असा गळ असतो, त्याला दोरी असते, दोर असतो. त्या गळाला पहिले ते शिदड पकडतात. अर्धा शिदड तोडून, गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र लाल असतात पाहते, जमीन भुसभुशीत करतात. पण तणनाशक मारल्यामुळं गांडूळ कमी झाले आणि जमिनीचा पोत ढासळतोय. याच्यासाठी तणनाशक रासायन कमी करा, नाही तर गांडूळ कमी झाले तर जमीन नापीक होऊन जाईल. लक्ष द्या, हा मेसेज सुद्धा आहे.
ते लाल शिदळ पकडायचे, ते वळवळ करतात, नुसते मासाचे गोळे असतात हो. ते अर्ध तोडायचं आणि त्या गळाला असं गोवायचं, खुपसून द्यायचं आणि तो गळ त्या शिदडासहित पाण्यात टाकायचा. माशाला लागली त्या शिदडाची आशा. तुमच्या लक्षात येते का? त्या माशाला ते मांस फार आवडतं, म्हणून मासा तिकडं चालला, मासा तिकडं चालला. पण त्या माशाला कळत नाही माझा पंजोबा मागच्या वर्षी असाच उलातला. हे नुसतं ऐकू नका, वास्तववादी जीवनात स्पर्श करा. आपलं कीर्तन टच असतं, लक्ष द्या. त्या माशाला कळत नाही माझे पप्पा सुद्धा मागच्या महिन्यात असेच गेले, पण आमिषाच्या मिशे. आणि त्या शिदडालाच वाईट वाटलं. ते म्हणलं मी असाय मरतोय, अर्धा झालो, तसाय मरतो, पण उपदेश देऊन जातो. तो मासा त्या शिदडाच्या दिशेने यायला लागला. तो अर्धा शिदीड जिवंत आहे, गोवलेला आहे त्या चिचकुळ्या गळाला. तो शिदीड वाचा फुटून म्हणला मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, तू क्यों आता है मेरे लिए, ऊपर खडा है तेरे लिए. काय कळलं काय? तरी तो मासा ऐकतच नाही आणि जातो. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे, तैसे असावे संसारी. गुंतू नका जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्त्याला प्राता काळी उठवून गेला. आसक्ती धरू नका, वावर माझं बांध माझं. अरे तू नव्हता तेव्हा वावर तिडच होत, बांध तिडच होता. तो पंजोबा खापर पंजोबा नव्हता, वावरण बांध तिडच होत. कशाला मरायला कोरितो? खरा तो एकची धर्म दुसऱ्याचे बांध कोरावे. सॉरी उभं राहून पावड्याने कोरावे. भाऊबंद पाहत असेल तर खाली बसून खुरप्याने कोरावे. खरा तो. अशा रचना करावं लागतील ना. आम्हाला सुधारायचंच नाहीये, नका गुंतो. मी काय म्हणत नाही लगेच भगवे कपडे घाला, आज अभंग ऐकला, दाढी जट्टा वाढवा, सगळ्यांनी संन्यास घ्या डोंगरावर जाऊन. नका. तैसे असावे संसारी जोवरी. कुठपर्यंत राहा? प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध भोग आहे तोपर्यंत संसारात नीटनेटक राहा. आणि एकदा प्रारब्धाची दोरी तुटली, भोग भोगायचे संपले, त्या ईश्वराचं नामचिंतन करून सरळ निघून जा. निवृत्ती, सोपान, मुक्ताई. निवृत्ती एक राहिला वाटतं. ज्ञानेश्वर बाबुली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर बाबुली ज्ञानराज, जय ज्ञानेश्वर बाबुली ज्ञानराज, जय ज्ञानेश्वर निवृत्ती राया, निवृत्ती राया. ताली वाजवा, भजन करूया. कैलासवासी संतो कुंदाजी बोडके, दोंडीराम, बाबूराव, भाऊसाहेब संत बोडके मुलं, आरतीताई, संगीताताई, स्वातीताई सुनायत, ईश्वरी बाबूराव बोडके नात आहे. खरं मोठं दुःख आहे. पत्नीला गंगा भागीरथी लक्ष्मीबाई संत बोडके. आणि फार मोठं दुःख आहे
मुलींना सुमन, राजेंद्र उत्तेकर, मीराबाई दत्तू आहे, उज्ज्वलाताई संतोष यंदे, प्रसाद कृष्णा, स्वराज, कुंजा, दुर्वा नातू आहे, नाती आहेत. मुलींना दुःख आहे. आईचं प्रेम असतं मुलावर, बापाचं असतं मुलीवर. पण जो बाप कन्यादान करतो तो वैकुंठाला जातो. माझ्या माऊलींची ओवी आहे, आपणची विहुणी दुहिता, न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता, तो सुटे प्रतिग्रह्यता जावई शिरके. कन्यादान कन्यादानच आहे. आणि एखादी तरी मुलगी असावी. मला अभिमान वाटतो ह्या बाबांचा, त्यांनी 3 कन्यादान केले. कन्यादान करणारे आई बाप वैकुंठाला जातात. बाद झाल्या आईच्या कविता. आई लेकराची माय, वासराची गाय, दुधावरची साय, लंगड्यासाठी पाय. मान्य आहे, साने गुरुजी असते तर मी भांडलो असतो. तुम्ही श्यामची आयचलेले बाप नाही दिसला, आणि आजपर्यंत बापच दुर्लक्षित आहे. बिकट प्रसंगी बापच सोडवी, आपण मात्र गातो आईचीच गोडवी. जेवण बनवणारी असते आई, पण त्या शिदोरीची सोय बापच पाही. काठ कसर करून देतो मुलाला पॉकेट मनी, आपण वापरतो शर्ट पॅन्ट जुनी. मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर नवी साडी, बाप आटपतो घरी बिना साबणाची दाढी. वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न, पण बापाला दिसतं त्यांचं नोकरी आणि लग्न. मुलाच्या नोकरीसाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप. आठवारे मुलीच्या लग्नासाठी उंबरटे झिजवणारा तो तुमचा बाप. आयुष्यभर असतात मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा. जिवंत असताना आपल्या बापाला एकदा तरी समजून घेणारे, हीच खरी बापाची इच्छा. एका दिवसाच्या जेवणाची सोय करते ती आई, आयुष्याच्या जेवणाची सोय करतो तो बाप. डोळ्यात देखत रडते ती माय असते, नजर चुकून रात्री उशीत डोकं घालून रडतो तो बाप असतो. एकुलता एक मुलगा मेला तरी रडणार नाही तो बाप असेल, पण किती दगडाचं हृदय असू द्या, मुलगी सासरी निघाल्यावर आईपेक्षा ढसा ढसा जास्त रडेल तो बाप असेल. बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी, बाहेरून असतो कडक, आतून असते गोड पाणी. पावसाचं महत्व कळालं त्या मोराला, पण तेच महत्व का कळत नाही कुटुंबात पोटच्या त्या पोराला. वेळ संपली माझी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती करे वस्ती आला, प्रातःकाळी उठवून गेला, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. हा संसार रूपी भवसागर तरुण जायचा आहे, व्यवस्थित पार करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती करायची असेल तर शेवटचं चरण महत्वाचं आहे. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, जनार्दनी शरण, जनार्दनी शरण, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. असता भय ऐसे असता भया कवना, तैसे आशा संसार, ऐसे आशा संसार. भवरी प्राचीनाची दोरी,
डोरे गौरी प्राचीना गौरी प्राचीना विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोली ले कुरे वेणे वाकुड करा क्षमा करा नाही विचारिला दे कर म्या पुला सुमणे कामणे ज्ञानेश्वरा रामाया महाराज ज्ञानदेव महाराज की जय।